ठाकरे सेनेमधून फुटलेल्या खासदारांच्या निधीचा तपशील आता समोर आलेला आहे। 2 वर्षांमध्ये किती निधी मिळाला आणि किती निधी खासदारांनी वापरला याचा तपशील समोर आलाय। मंजूर निधीपैकी तुटपुंजा निधीचा वापर केल्याचंही समोर आलेलं आहे। फुटीर खासदारांच्या निधी वापराची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। या संदर्भात सविस्तर बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, विकास निधी मिळत नव्हता म्हणून बंडखोरी केल्याचा एकीकडे खासदार दावा करतात आणि दुसरीकडे हा तपशील आहे, काय नेमकं आहे सविस्तर? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आकडे जे असतात ते बोलतात असं म्हणतात आणि जे आकडे आपल्या समोर आहेत त्यानुसार तर एक कळतं की खासदारांचं म्हणणं आणि जे तथ्यात्मक आकडे आहेत यामध्ये मोठा फरक असल्याचं पाहायला मिळतंय। एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधी मिळत नव्हता असं म्हणणं म्हणजे सध्याच्या केंद्र सरकारमध्ये ज्या सरकारमध्ये ते सध्या समाविष्ट झालेले आहेत त्या सरकारकडनं त्यांना मदत दिली जात नव्हती अशा पद्धतीचा आरोप थेट त्या सरकारवरती होतो का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। मात्र ज्या पद्धतीने आता ही आकडेवारी समोर मिळालेली आहे त्यानुसार भाऊसाहेब वाकचौरे खासदार असलेले शिर्डीचे त्यांना एकूण मंजूर जो झालेला निधी होता तो 14,70,00,000 होता। त्यांनी एकूण खर्च केला 71 लाख रुपये आणि जी 135 कामांसाठी त्यांना निधी मिळाला होता त्यातील 2 कामं पूर्ण झाले आणि सध्या त्यांच्याकडे 13,98,00,000 रुपये इतका निधी पडून आहे। संजय जाधव खासदार आहेत परभणीचे, हरिभक्त परायण म्हणून महाराज म्हणून त्यांना ओळखलं जातं। या महाराजांना 14,70,00,000 रुपये इतका निधी मिळाला होता आणि त्यांनी त्यातील फक्त 3,78,00,000 रुपये खर्च केलेत आणि त्यांचा शिल्लक निधी आहे 10,91,00,000 रुपये। दुसरं म्हणजे नागेश पाटील आष्टीकर ज्यांना यामध्ये सर्वाधिक निधी पाहायला मिळतोय। एकूण मंजूर झालेला निधी त्यांचा 19 कोटी आहे आणि त्यांनी खर्च केलेत अवघे 5 कोटी आणि उर्वरित त्यांच्याकडे निधी जो आहे तो 13,95 कोटी आहे। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर संजय देशमुख यांना 18 कोटी मिळाले होते, त्यांनी खर्च केले फक्त 1,41,00,000 रुपये आणि शिल्लक निधी त्यांच्याकडे 17,14,00,000 रुपये आहे। ओमराजे निंबाळकर जे म्हटले की आपल्याला निधीसाठी जायचं आहे त्यांनी अवघे 1,97,00,000 रुपये खर्च केले आहेत, त्यांना 18,47,00,000 इतका निधी मिळाला होता, त्यांच्याकडे अजून शिल्लक निधी 16,49,00,000 रुपये आहे। संजय दिना पाटील त्यांना 14,17,00,000 रुपये इतका निधी मिळाला होता, त्यांनी अवघे 15,59,00,000 रुपये जो खर्च केलेला निधी आहे एवढे त्यांनी खर्च केलेले आहेत आणि उर्वरित त्यांचा 14,54,00,000 रुपये इतका पैसा जो आहे तो खर्च झालेला नाहीये। आता एकंदरीत जर पाहिलं तर संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मिळालेले निधी जे आहे ते साधारण 15 कोटीच्या पुढे आहेत, 14 ते 15 कोटीच्या पुढे आहेत आणि एकानेही 5 कोटीपेक्षा अधिकचा खर्च केलेला नाहीये। नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेला 5 कोटी रुपये खर्च आणि त्यांचे 13 कोटी रुपये पडून आहेत। संजय दिना पाटील यांनी तर काही लाखात खर्च केलेला आहे, त्यांना 14 कोटीचा निधी मिळाला होता, त्यांनी 15 लाख रुपये खर्च केलेले आहेत, 14 कोटी त्यांचा निधी शिल्लक पडलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर विकास निधी मिळत नव्हता, कामं मिळत नव्हते आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाहिल्या त्या कुठेतरी तुटपुंज्या आहेत किंवा ज्या तर्काला धरून नाहीयेत हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होतं। हे जे कारण दिलं गेलेलं आहे तर्काला धरून नाहीये, विकास निधी मिळत नव्हता म्हणून बंडखोरी केली असं जरी खासदार म्हणत असले, मग शिवाजी आता पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? या सगळ्यांची पुन्हा किती खर्च झाल्याची चौकशी होईल का? कारण की बराच धक्कादायक आकडेवारी आहे जी समोर आली आहे, जो तपशील समोर आला आहे। तर सर्वच खासदारांना निधी मिळत असतो आणि वाढलेली लोकसंख्या पाहता हा निधी खूप तुटपुंज असतो। सर्व लोकांना हा खर्च देणं, त्यांच्या मागण्या पूर्ण करणं खासदारांना पूर्ण नसतं, होऊ शकत नसतं। मात्र त्या खासदारांचा जो परफॉर्मन्स आहे, जे काम आहे ते जर आपण पाहिलं तर एकंदरीत पाहिलं गेलं तर ते स्वतः निधी खर्च करण्यामध्ये निष्क्रिय ठरलेले आहेत असं यावरून आपल्याला दिसून येतं आणि सर्वच खासदारांमध्ये ही बोंब पाहायला मिळते। नागेश पाटील आष्टीकर यांनी 5 कोटी रुपये खर्च केलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त एकाही खासदाराने 5 कोटीपेक्षा अधिकची कामं केलेली नाहीत। आता हाताच्या कंगणाला आरसा कशाला एक मराठीमध्ये म्हण आहे,
त्या पद्धतीने जे समोर दिसतं आहे त्यानुसार तर या खासदारांना निधी खर्च करण्यामध्ये अपयश आल्याचं पाहायला मिळतंय. आता हे विकासासाठी इकडे गेलेले आहेत असं सांगितलं जातं. आता त्यांना याच्यापेक्षा कोणता विकास अपेक्षित आहे हे पाहणं महत्वाचं आहे. इन्फॉर्म इंडियन एमपी डिटेल्स म्हणून एक वेबसाईट आहे. आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो की एमपी डॅशबोर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती गेल्यानंतर हे सगळे डिटेल्स जे आहेत भारतातील नागरिकांना पाहायला मिळत आहेत. त्यांनी किती टक्के खर्च केला, त्यांचा फंड युटिलायझेशन, कंप्लीट रेट काय आहे याची पूर्ण माहिती मिळते. प्रोजेक्ट काय आहेत, त्यांच्या प्रोजेक्टची माहिती काय आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्या वेबसाईटवरती. त्यामुळं खासदार जे सांगत आहेत ते कुठेतरी तर्काला धरून नाहीये. याच्या व्यतिरिक्त त्यांनी एखादा मोठा प्रोजेक्ट त्यांच्या मतदारसंघामध्ये मागितला होता का आणि तो केंद्र सरकारने मंजूर केला नाही का हे यावरून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या तरी जी माहिती मिळते, जे आपल्या समोर आकडे आहेत त्यानुसार या खासदारांनी मिळालेला निधी देखील खर्च केलेला नाहीये. संजय दिना पाटील यांनी तर काही लाखांमध्ये खर्च केलेला आहे. त्यांचे कोट्यावधी रुपये पडून आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जनता निधी नाही कारण आपला खासदार विरोधात आहे असं समजून आतापर्यंत समजून घेत होती. मात्र आता खासदार सत्तेत आहे, निधीही मिळत होता, त्या सगळ्या गोष्टी असताना कितपत विकास होतोय हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र जे समोर पाहायला मिळतंय त्यानुसार या खासदारांना निधी मिळालेला होता. तुलनेने कदाचित जे भाजपचे सध्याचे खासदार आहेत यांना जास्त असेल मिळालेला, वेगवेगळे प्रकल्पही मिळालेले असतील. मात्र सध्या जे आपल्याला पाहायला मिळते त्यानुसार या खासदारांना मिळालेला निधी हा त्यांनी खर्च केलेला नाहीये. त्यामुळे आता महायुतीमध्ये पक्ष बदलल्यावर, महायुतीमध्ये आल्यावर आता त्यांना विचारणा मे बी होऊ शकते. याचा सगळ्याच्या तपशिलावर आणखी पुढची प्रक्रिया काय असेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महत्वाची अपडेट म्हणावी लागेल. ठाकरे सेनेमधून जे फुटलेले खासदार आहेत त्यांच्या निधीचा तपशील आता समोर आलेला आहे. 2 वर्षांमध्ये किती निधी मिळाला, किती निधी खासदारांनी वापरला या सगळ्याचा तपशील आता समोर आलाय आणि मंजूर निधीपैकी तुटपुंजाच निधीचा वापर केल्याचं समोर आलंय. फुटीर खासदारांच्या निधी वापराची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. संजय दिना पाटील यांनी सगळ्यात कमी म्हणजे 1.1% निधी वापरलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास निधी मिळत नाही आणि म्हणून बंडखोरी केली असं कारण, असा दावा या खासदारांनी केला होता आणि त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.